सुकत जातात बघा. इकडे पानं पण सुकलेत आणि पिकलेत पण याच्यातले चिचुरडं बघा. जे रेड कलरचे दिसतात त्या ठिकाणी थोडे काढून ठेवलेत. गोल वाटण्यासारखे दिसायला लागले. ही चिचुरडं पूर्ण त्याची देठकी काढलेली बघा कशी दिसतात ते पूर्ण. आता वर हो नका गरम असेल ते चटका बसायचा. नमस्कार मित्रांनो, मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे, कारण की आज चक्क मामा जे की आपल्याला आपले घर बांधायसाठी आलेत. हे बघा, घराचं काम पण आता बऱ्यापैकी उरकत आलं मित्रांनो. आणि ते जे घर बांधण्यासाठी मामा आले, सगळे छोटे मामा मित्रांनो माझे, ते आपल्याला आज खूपच वेगळ्या पद्धतीने अशी चिचुरडं बनवून दाखवणार आहेत. चिचुरडाचा व्हिडिओ मागं पण मी टाकला आहे मित्रांनो, आईनी बनवलेली चिचुरडं. तर मित्रांनो, ती आईनी बनवलेली पद्धत वेगळी आणि त्यांची पद्धत खूप वेगळी आहे मित्रांनो. तर ते खूप जबरदस्त अशा पद्धतीने बनवतात. मी पहिले पण खाल्लेत त्यांच्या हातची चिचुरडं. तर तुम्हाला आज मामा कशी चिचुरडं बनवतात, मिस्त्री आहेत ते आपल्या घराचे, तर मित्रांनो ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. फर्स्ट तर आपण चिचुरडं तोडून घेऊया. बघा, चिचुरडाचं झाड आहे, त्यांना आणायला सांगितलं आहे मी काहीतरी डिश वगैरे. त्यात आपण चिचुरडं तोडून घेणार आहे आणि नंतर ते कसे बनवतात पुढं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, हे आहे चिचुरडाचं झाड आणि हे चिचुरडं आहे बघा. चिचुरडं पण मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आहेत. आता थोडेसे मित्रांनो कमी होत आलेत, कारण की थोडा उन्हाळा जसा वाढत जातो तसे सुकत जातात बघा. इकडे पानं पण सुकलेत आणि पिकलेत पण याच्यातले चिचुरडं बघा. जे रेड कलरचे दिसतात ना, हे पिकल्यावर असे दिसतात बघा, लालवाले. हे पिकले की त्याचा कलर असा होतो आणि याला काटे वगैरे आहेत. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवले तुम्हाला. आणि हे बघा, अनिता आणि मामा दोघं पण चिचुरडं खोडायला बसलेत. पण काय करताय तुम्ही? देठखं काढतोय. बघा, एवढे साडे झाडाचे आपण काढून घेतलेत आणि खूपच वेगळ्या पद्धतीने मामा आज बनवणार आहे चिचुरडं. कारण की हे बघा, आई आहे ना, हे देठकं वगैरे घेते आहे की नाही. हे जे आहे ना वांग्यासारखंच बोलते, वांग्यासारखं. हे बघा, हे देठकं पण आई घेते भाजी करताना मित्रांनो. आणि मामात ना हे देठकं काढतात. हे बघा, या ठिकाणी थोडे काढून ठेवलेत. गोल वाटण्यासारखे दिसायला लागले. तर हे काढून ठेवलेत आणि इकडे देठकं साईडला करून ठेवलेत त्यांनी बघा. तर मित्रांनो, हे पूर्ण आता ते पहिल्यांदा याची देठकं काढून घेतात ना मामा. हे का बरं काढायचे देठकं? काढते बरोबर लागत नाही ना. हा का ना, आई काढते ते काढत नाही. हा, आई काढत नाही, आई तशीच टाकते आणि तुम्ही काढताय फक्त. तर बघूया आता मामा कशा पद्धतीने बनवणार आहेत, कारण की त्यांनी पाठच्या वेळे बनवलेली मी खालती, खूप छान अशी. हा बघा, मामा शिकवतील आज आपल्याला बनवायला कशा पद्धतीने बनवणार आहेत ते. पहिल्यांदा जर आपण पूर्ण याची हे देठकं काढून घेऊया. आणि खूप आयुर्वेदिक आहे ना, ह्यानी पित्त वगैरे ना काय होत नाही. हा, पित्त जळून जाते, म्हणजे पित्त वगैरे झालं होत नाही. अजून कशासाठी यूज होतो? पोट पण होत नाही, काय नाही, पुढे आजार पण येत नाही त्याने. हा, यानी का आजार पण येत नाही असं. बरोबर. कडू असते, कडू थोडं, म्हणजे खूप कडू असते, कारल्यासारखं असतं आपलं. हा, कारल्यासारखं सेम. पण ते कसं आहे की बनवायची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची, कारण की मामा वेगळ्या पद्धतीने बनवतात, आई वेगळ्या पद्धतीने बनवतात. आता बघूया, मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही चिचुरडाचा, तर ते असं देठांचीच भाजी बनवली बघा ह्याची, म्हणजे सगळे घेतलेत आईनी. तर ती कशी बनवली ते पण बघा, जर बघितलं नसेल व्हिडिओ तर. आणि मामा आज कसं बनवत आहे ते पण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. आणि हे बघा, चिचुरडं मामानी जे तोडून घेतलेले सगळे चिचुरडं शिजायला ठेवलेत आणि इकडे भाकरीचं काम चालू आहे. चुलीवरच आपण बनवतोय. आणि हे बघा, भाकर कशी लावली चुलीला. आणि चुलीला आहाराला जी भाकर लावतो ना, ती खूप छान अशी टेस्ट होती त्याची, असं कुरकुरीत मस्त लागते भाकर मित्रांनो. हे बघा, पहिले चिचुरडं शिजवून घेणार आहे, नंतर मामा बनवतीलच. हे बघा, दाखव ग. हां बघा, भाकर कसली भारी झाली. हा हा हा, टेस्टच जबरदस्त लागते बाजरीच्या भाकरीची. आणि हे बघा, भाकरी पण आपल्या कंप्लीट झाल्या, ती शेवटची भाकरी आहे बाजरीची. आणि चिचुरडं पण शिजून झालेत आणि मामा बसले जातात, त्यांच्याकडे देऊया आपण उतरून, ते करतील पुढं. कसे करतात बघूया. हे बघा, उतरून घेतलेत आणि हे पाणी मामा काढून घेतात. जळाले बरं का टोप, आहे की नाही. आणि ही परत खरं तर भाकरी केल्यात त्याची, आणि त्यामध्येच मामा ही चिचुरडं पूर्ण त्याची देठकी काढलेली बघा कशी दिसतात, ते पूर्ण चेचून घेतात आहे ना. हां, बारीक करून घेतात.
हे बघा पूर्ण असे बारीक करून घ्यायचेत आणि देऊन घ्यायचेत आहे का ना मामा. पहिले मामा बारीक करून घेतात. आणि हे बघा तांब्यातलंच पाणी त्यांनी ओतलंय त्यामध्ये. अजून पाणी दे आणि त्यात एक आणि ही चिचुरड मामा आता स्वच्छ असे धुवून घेणार काय मामा. या स्टोपात घ्या आपल्या जरा काढलेलं. हा हे बघा कसे स्वच्छ धुवून घेतात मामा. वा पूर्ण फोडायची. हा पूर्ण फोडायची. पूर्ण फोडायची ना. हा. आणि हे बघा मामा पाणी काढून घेतात. जे चिचून झाल्यावर जे पाणी ओतलं होतं आपण दिवायला पूर्ण घेतलेत आणि हे दुसऱ्या पाण्याने पण देऊन घेतात बघा. डबल पाणी. हा डबल पाणी. डबल पाणी 2 पाण्याने द्यायची का 3? 2 बस होतील ना. आणि हे बघा हे दुसरं पाणी मित्रांनो मामा हे करून घेतात. हे 2 पाण्याने धुवून घ्यायचेत कारण की खरं तर हे खूप कडू असतात आहे की नाही मामा. आणि कडू असल्यामुळं काय होतंय की खूपच कडू लागतात ते खायला टेस्ट लागत नाही चांगली. त्यामुळं 2 पाण्याने धुतले तर हे त्यानंतर कमी कडू लागतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते आहे की नाही. हे बघा आणि पाणी पण कसं निघते. हे पाणी प्यायलं तरी चालतं काय मामा. पाणी काय होतंय पाणी प्यायलं काय होत नाही पण कडू असत होतं. कडू असतंय. पित्त जळून जाईल की ज्याला पित्त झाले त्याने. चिचुरडं जेवढे कडू असतात ते पाणी किती कडू लागायचं. हे बघा पूर्ण साफ करून घेतले. साफ करून म्हणजे असं चेचून मस्त धुवून वगैरे झालेले आहेत. आणि आता मामा बनवणार आहे चिचुरड आहे की नाही मामा. आणि हे बघा पूर्ण तयारी झाली आहे. मामाने कांदा वगैरे कापून घेतला होता म्हणजे आईने कापून दिलाय. आणि हे बघा मामाने डायरेक्टली कांदा टाकलाय तव्यामध्ये आणि भाकरी पण आत्ताच झाल्यात आपल्या त्यामुळं तव्यामध्ये गरमच येत आहे का नाही मामा. आणि इकडे बघा हे चिचुरडं आपण पूर्ण साफ केलेले आणि हे मसाले घेतलेत आईने. हळद, मिरची पावडर, कांदा मसाला आणि घरगुती मसाला पण आहे. हे पूर्ण मसाले घेतलेत आणि इकडं हळद पण घेतली ना. हळद आणि मीठ मीठ पण घेतले. आणि कांदा फ्राय व्हायला ठेवलाय मामानी आणि नंतर तेल टाकणार का मामा. आणि हे बघा मामा तेल टाकून घेतात प्रमाणानुसार जेवढं पाहिजे कारण की आपले चिचुरडं थोडेच आहे बघा. थोडे म्हणजे एवढेच खूप झाली सगळ्यांना. एवढे पुरतील एवढे आहे का नाही मामा. आणि मला तर खूप आवडतं चिचुरडं. पहिल्यापासून खातोय मित्रांनो लहानपणापासून का नाही मामा. हा लहानपणापासून खातोय त्यामुळं याची टेस्ट वाटते. पहिल्यांदा खाल्ले तर थोडेसे वेगळे वाटतील खायला. कारल्यासारखी कडू असतात त्यामुळं. पण नंतर एकदा 2-3 वेळा खाल्ले ना तर खावतच राहावं असं वाटतं. हे बघा चांगला मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि हे बघा असा मस्त कांदा लाल होऊन द्यायचा आहे. थोडा होत चाललाय बघा आपला आहे का नाही मामा. थोडंसं जास्त घेतलं आणि जे मसाले आईने काढून दिले ते आणि मीठ वगैरे ते टाकून घेतले. डायरेक्टली कांद्यामध्ये फ्राय केलेत बघा. आणि हे बघा फ्राय करून घेतलाय मसाला पण. आणि आता मामा हे जे चिचुरडं आपले मस्त चेचून वगैरे मस्त पिळून घेतलेले ते टाकून घेतात. आणि किती वेळ आता मामा फ्राय करून घ्यायचे ते. 2 मिनिटात होतं. हां 2 मिनटं का. हां कारण की ऑलरेडी आपण पहिले शिजून घेतलेत आहे की नाही त्यामुळे काही गरज नाही एवढी फ्राय करायची. तर मस्त असं तेल बिल व्यवस्थित त्याला मसाला लागेल असा मस्त फ्राय करून घ्यायचे बघा. हे एक 2-3 मिनिटातच होणार आहे मामा बोलतात. काय म्हणताय हातावर. हो नका गरम असेल ते चटका बसायचा. हो रे फरक नाही बरोबर झाले खूप छान लागतं. हा खरंच मामा खूप छान लागतं. नाही हे बघा आता झालेली आपली चटणी उतरणारच आहे आपण आता चिचुरडाची भाजी. तर फायनली मित्रांनो आपले चिचुरडं जर झालेत आणि मामाने थोडी टेस्टसाठी मला दिले होते. खरंच खूप छान अशी चिचुरडं झालीत आणि कडूपणा पण त्याचा कमी झालाय कारण की ते 2 पाण्याने पिळून घेतले आणि त्याने जी देठखं होती ना ते देठखं काढून टाकले कदाचित आहे ना त्यामुळं ते मला वाटतं त्याचा कडूपणा अजून कमी झाला आणि खूप छान अशी टेस्ट लागते मित्रांनो. जर तुमच्याकडे अशी चिचुरडं वगैरे असतील तर तुम्ही बनवून खाऊ शकताय गावाला वगैरे. आणि नसतील तर कधी आले भीमाशंकरला तर तुम्हाला नक्की भेटतील कारण की आपल्या अंगणामध्येच चिचुरड्याची झाडं आपण लावलेत आहे की नाही मामा. जेव्हा आम्हाला खाऊशी वाटतात तेव्हा आम्ही तोडतो आणि खातो.
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.